तुमचं वय किती असेल? 65. 65 आहे तरी एवढं डोंगर चढता तुम्ही एवढं सामान घेऊन? बापरे, किराणा माल धान्य आणलंय त्यांनी खालून. सगळा किराणा 30 किलोचा भाव. 30 किलो किती? असेल. 30 किलो? बापरे. अच्छा. आणि आता 4थी पास झालं की फार मोठा प्रश्न पालकांच्या समोर उभा राहतो की पावसाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत, एवढी छोटी मुलं खाली एवढं अंतर पार करून शाळेला कसे पोचणार, कसे जाणार? हा इथून जरा इथून व्यवस्थित जावं लागलं, नाही तर इथून इथनं एकदम कोपऱ्यातून नको घेऊ. एक मिनिट मला त्या साईडला जाऊ. थांब तुझं गडबड नको करू जाते. हां नीट रे बाबा, नाही तर मी पण तू पण दोघे जाईल. हो सटकती गाडी. उतरतो का उतरून जात नाही जात जाईल. गाडी टायर ब्रेक कशी सटकत चालली आहे. माझ्या गाडीला टायरला डिझाईन कमी राव, माझी गाडी जास्त सटकल इथनं. बघ तुम्ही पडशील, मी जाईल नाही तर. नमस्कार मित्रांनो, मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाउट फिशिंग अँड कुकिंग. आज आपण जाणार आहोत एका अशा गावात जिथे पोहोचायला शासनाने अद्याप कोणत्याही प्रकारचा रस्ता मंजूर केलेला नाही. इथे पोहोचायला 3 मार्ग आहेत. मार्ग काय, पाऊलवाटच म्हणावं लागेल, कारण इथे पायी येण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. दुचाकीने यायचं म्हटलं तरी जीव धोक्यात घालण्यासारखं आहे, मग 4 चाकी तर फार लांबची गोष्ट झाली. आणि हे तिन्ही रस्ते किती धोकादायक आहेत हे सुद्धा आज आपण बघणार आहोत. या गावाची आपली एक वेगळीच कहाणी आहे बरं का, कारण इथे रस्ता जरी नसला तरी इथे चांगली मोठी घरं आहेत. एवढंच नव्हे तर एक शाळा सुद्धा आहे. पण एक साधी माचीसची काडी जरी घ्यायची झाली तरी यांना हा भला मोठा डोंगर उतरावा लागतो, खाली गावात यावं लागतं, बाजार करावा लागतो आणि एवढं सगळं ओझं घेऊन परत डोंगर चढावा लागतो. साऊंड्स इंटरेस्टिंग ना? त्यामध्ये एखादी वस्तू बाई कुठेतरी लपवतात. ती वस्तू कुठे लपवली आहे याची माहिती वेगवेगळ्या चिठ्ठ्यांमध्ये लिहून त्या चिठ्ठ्या कुठे कुठे लपवून ठेवतात. मग आपण एक एक चिठ्ठी हुडकत जायचे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी, सर्वात मोठे शिखर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण सगळ्यात मोठा जिल्हा. आता आपल्याला आजकाल कोणती बेरीज करायची आहे? हातच्याची. हातचा म्हणजे उसने घेणे 47, याची बेरीज आपण कशी करायची? 3 4 5. हा नंतर इथे 7 एकक आहे. 1 2. ऍक्च्युली ते समोर जे डोंगर दिसत आहेत त्याच्यावरती गाव आहे. आपटी गाव आहे तिथं वरती पठारावर, हा आणि तिथून रस्ता आहे खाली खाली. मग अच्छा. त्या दऱ्यामध्ये उतरायचा. आणि असाच रस्ता आहे. त्या रस्त्यावरच ते सगळं किराणा माल आणि जे काही सामान आहे, काल तर मी जसं सांगितलं तुम्हाला, ती खाट लोखंडाची त्यांनी नेली ह्या रस्त्यावर ना. मग पावसाळ्यात तर लय अवघड होऊन जाईल रे येणं जाणं. काय लोक खाली येऊन जातात पावसाळ्यात? मग नाही. अच्छा, इकडे एक कुंड आहे, तेच ना. इथे एक कुंड आहे, वर्षभर पाणी राहतं त्या कुंडात. आणि अशा डोंगराळ भागामध्ये तशीच कुंड वगैरे असतात जिकडे पाणी प्यायला वगैरे त्या कुंडातलंच पाणी ते वापरतात. बाबूला माहिती आहे, बाबूचं गावच आहे खाली ना. बापरे, कसला रस्ता आहे. झुरी वरतून येते, पार डोंगरातून येते बघा मागे.
बरंच वरती चढत जायचं, एकदम सरळ असं वरती चढ आहे. हे इथं कुंड आहे बघा. हां, इथे 12 महिने पाणी असतं ना. याच्यातलं असतं हां हां, ही छोटीशी जागा आहे याच्यामध्ये ना. हा याच्यातलंच पाणी पितो आम्ही उन्हाळ्यात जर हां हां इकडे फिरायला आलो ना. हां, पण आता पाणी नाही दिसत आहे आता. नळी टाकायची अच्छा, नळी टाकायची का? असून सर पाणी. हां, पाणी हे काय इकडे बघा, ह्या नळ्या पण यांनी बनवल्यात पाणी ओढायला. माती आली. हे पाणी पितात तिथे. एक मिनिट थांब ना. असा ही साबरीचं चीक टाकलाय बघा. हा रे सगळं वरचं बघ. हां, हे कसं ऑइल वगैरे ते होतं ना तरंगत, सगळं साईडला गेलं. आणि मग हे पाणी प्यायचं. तर याला किती वेळ लागेल क्लीन व्हायला? हे झालं क्लीन असंच. हा थांबा थांबा जाऊ दे, नको पिऊ, कशाला पितो. असं फक्त हां, असं दाखव. पे ना. हां, ओके. हा इथला नॅशनल हायवे. एवढं सगळं केल्यावर व्यायामाची खरंच गरज नाही आहे. सापाची कात बघा. आम्हाला ना लहानपणी मी कॉमिक्स वाचायचो, नागराजची कॉमिक्स. कमेंट करा ज्यांनी नागराज सुपर कमांडर ध्रुव यांच्या कॉमिक्स वाचले असतील. तर ती नागराजची कॉमिक्स होती. तर नागराज पैदा होतो, मग नागराजचा चुलता का कोणतरी असतो, तो त्या नागराजला कोणाकडे तरी सांभाळायला देतो. त्याला काय म्हणतो की असं कर तसं कर, आणि ती कात असते कोणाची तरी, त्या काचेचा चुरा बनव, पावडर बनव, त्याला दुधात मिक्स करून ह्या नागराजला दे, म्हणजे तो नागराज विषारी होईल. असे फालतू कॉमिक्स आम्ही वाचायचो. हा रस्ता आहे. अजून ॲक्च्युली बरंच बाकी आहे, बरंच वरती आलो आहे. हां बाबू, अच्छा वरती शेती आहे का? चल, तुम कर सकते हो, दिखा दो अपना जोश. एक और सीढ़ी, एक और कदम, फिर तुम अपनी मंजिल की तरफ. कळतच नाही चालताना दम लागला की बोलताना दम लागला. नजारे बघा, किती उंचावर आलो आपण. रस्ता कसा आहे. तू लखानीचे बुटं घातलेत. लखानी इंडियन ब्रँड आहे. मला कसं कळलं माहिती का, मी शाळेत असताना 4वी-5वीत असताना माझा एक मित्र होता, त्याचं आडनाव लखानी होतं. पोटऱ्यांचं गोळ पार उलट फिरल्यासारखं वाटायला लागलं. पोटऱ्यांचं गोळ पार उलटं फिरल्यासारखं वाटायला लागलं. कशी नाही असं त्या दिवशी त्या माणसाने खात. काय माहिती. तिकडे बघा PM ब्लॉकची अवस्था. रेंगाळत रांगत अखेर पोचले. पेट्रोल संपल्याने इंजिन गरम झालं त्याच्या गाडीचं. रस्ता आहे कुठून? हाच आहे ना. दगडफूल कुठे? दगडफूलचं झाड आहे मग. हा काढ बरं. हे दगडफूल आहे, हे टाकतात याने काय होतं, चव येते का? खडा मसाल्याचं असते ना ते दगडफूल. ते दगडफूल आहे. मला तर वाटतं दगड फंगस आहे. नाही, नंतर बनलं 10-20 वर्ष झालीत वाटतं हे तळं बनून. त्याच्या अगोदर आहे ना लोक एवढ्या उंचावरनं खाली यायची पाणी घ्यायला. जिकडे आपण पाणी बघितलं होतं ना तिथे, किंवा मग एकदम खाली पाणी घेऊन, खालून पाणी घेऊन एवढं डोंगर चढून वरती परत यायचं आहे. हे इथे तळ आहे, म्हणजे खोदलं आहे, आणि पावसाळ्याचं पाणी वगैरे सगळं याच्यामध्ये जमा होतं. हे मासेने सोडली का? पाणी कमी झालं रे. हे पावसाळ्याचं पाणी मला वाटतं. हे पावसाळ्याचंच आहे ना पाणी. टपका ते बघा. तेच ना, पावसाळ्याचं जिरपतं ना पाणी, तेच पडतं. मग आलो आपण गावात आलोय. थोडंसं पुढे गेलं की गाव दिसेल आपल्याला, वस्ती दिसेल. इथे पण एक तळ बनवलंय. वीर आहे वीर. और वहाँ मुझे एक घर दिखाई दिया. वरती आलो डोंगरावर. तुम्ही कसे राहता बघायला. हा हा
कामाला पोरं कुठं असतात वरतीच असतात हा इथं मग कामाला कुठं जातात कामाला कुठे बी असं खाली त्या पारुंडला इकडे गंगापूरला अच्छा अच्छा चिचवलीला मग तिकडून जातं रस्त्याने तिकडे रस्ता आहे हा असं तुम्ही आले ना आता कुठून आले तुम्ही डोंगरावर ना आलो आम्ही खालून येताना ना हा हा मग असंच खाली जायचं आणि वर यायचं आम्हाला मग असेच खाली जाताना असंच बरं हा अच्छा मावशी मला सांगा हं? किती वेळ खाली जाता तुम्ही मग जायला का ते रोजच रोज जावं लागतं हम्म अच्छा आम्ही तर आजच आलो तरी आम्ही एवढं थकलो मग तुम्ही रोज जाता रोज जायला का ते अच्छा हा मग इकडं अडचण वगैरे नाहीत मग सामान वगैरे तुम्ही जे आणता किराणा ते सगळ्या गोष्टी आम्हाला सगळं डोक्यावर आणायचं बाबा डोक्यावर आणायचं हा हा ना बरेच ना वर आहे अवघड आहे ना पण हा आम्हाला बाजार आहे खालून वर आणायला लागतो आणि काही बोज्या खालून इकडून दळ्या बिळ्या पहिले आम्ही खाली जायचो आता तरी गिरणी बिरणी झाल्यात वर अच्छा वरती झाली गिरणी हा आता बघतो जरा गाव बघतो कसं आहे काय हा बघा बाबा कुठे बाबा वारलेत ना वारले कधी आता 4-7-8 वर्ष झाली गोरा आहे हा गोरा आहे पण मग हा काळा काय हे ज्वारीचं शेत आहे हे तिकडे पण ज्वारीचं शेत आहे हे खाली हरभरा लावला इथे ती तिकडे लांब आहे ना शाळा दिसते आणि एक सिमेंटचं घर पण दिसतंय आता मला नवल ह्या गोष्टीच वाटते की एवढ्या उंचावर हे सिमेंट वगैरे हे कसं आणलं आहे हे सगळं तर आपल्याला तिकडे गेल्यावरच कळेल हायला नवल आहे म्हणजे लाईट आहे इकडे पण रस्ता नाही आहे हेच नवल वाटतंय मला तुझं नाव काय मित्रा अरविंद करवंदे अरविंद करवंदे तू वरतीच असतो का इथे हा खाली वगैरे येत नाही नाही येतो ना येतो का हा किती वेळ येणं जाणं होतं खालून हा खाली येणं किती वेळ काय लवकर येतो लवकर आलो म्हणजे रोज येणं जाणं आहे खाली हा कोणत्या ह्याच रस्त्याने येतो डोंगरावर हा कुठं पण इकडनं ट्रॅक्टर येत नाही मग हे शाळेला सिमेंट वगैरे कसं काय झालं हे सगळं आधी रस्ता होता ना पावसाने धुवला अच्छा आधी रस्ता होता मग तो पावसाने सगळा गेला का मला तेच नवल पडलं होतं की शाळा सिमेंटने एवढी चांगली बनवली आहे तर हे कसं काय पिकअप ट्रक यायचा यायचं का ते कुठून यायचं रस्त्याने पण पावसाने आपलं अच्छा म्हणजे मातीची वाट बनवली होती पहिले तर ती पावसाने धुवून गेली पूर्ण मग परत बनवली नाही नाही काय नाव येतं बाबांचं हा बाबांचं नाव काय चिमाजी जानकी करवंदे चिमाजी जानकू करवंदे असं त्या बाबांचं नाव आहे खूप आधीपासून इथं राहत आहेत वयस्क आहेत तर त्यांच्याकडनं मला वाटतं आपल्याला ह्या गावाची पूर्ण माहिती मिळेल किंवा बऱ्यापैकी माहिती मिळेल हे समोरचं घर आहे त्यांचं अरविंद आपल्याला त्यांची ओळख करून दिली आहे अरविंदने तर अरविंद आपल्याला तिकडे नेत आहेत ते बाबा आहे ना बोलतील ना चिडके बिडके नाही ना असं नाही तर काहीतरी फेकून मारायचे फळ म्हणायचे इकडे आहेत जेवत आहेत बाबा तर त्यांचं एक घर आहे जेवण झालं की मग भेटूया गाड्याची बसू शकतो त्याच्यावर एवढं सगळं आहे लाईट आहे सगळ्या गावामध्ये पण रस्ताच काय नाही बनवलं मला कळत नाही काही हा नाही रस्ता नाही हा हा असा कोंबडा कितीला मिळेल विकत तिकडे 500 रुपयाला नमस्कार बाबा नमस्कार काय नाही खालून वरती आलतो गाव बघायला लोक असं वरती डोंगरावर कसं राहतात वगैरे काय डोंगरावर राहतात याची झाडं दोडबर काय राहतात डोंगर मारायचं निश्चिने इथं का काही काम देतात का काय हा जीव जगवायचं कठीण आहे डोंगरावर राहतात म्हणजे काय तेच एवढं अवघड हा? एवढं अवघड असून सुद्धा डोंगरावर राहतात ना मग आता काय करता कुठं जायचं हम्म, हम्म, हम्म. वाढवंड्याने जागा जमिनी घेतल्यात हा हा ते आकाराचं आणि खायचं आणि बाकी कुणी का जायचं बरोबर झालं जेवण वगैरे झालं ना जेवण झालं बा आता तुम्ही आधीपासून इथंच आहे ना बाबा म्हणजे एकदम असं आधी खाली राहायचे मग वरती आले असं काही नाही ना नाही नाही काय नाही मग एवढं कसं पावसाळ्यात वगैरे सगळं अडचणी बऱ्याच अडचणी येत असतील मग तुम्हाला लय अडचण पण मग त्याला इलाज काय पर्याय नाही मी पुण्यावरनं आलोय हा इथे खालीच राहतो मध्ये असं गेलं कांतीलालचा पोरे त्यांना विश्वास बसत नव्हता इकडे वरती हाय बुवा आपली घर म्हणून म्हणलं अहो लय जुनी पूर्वीपासून म्हणलं राहतात लोक मोठी वस्ती म्हणलं पोरं बाळ काय करतात पोरं गेलंय गुराक पहिले इकडे गेला रस्ता होता आता पावसाळ्याने धुवून गेला रस्ता ना बरं मग हे शाळा गेली वर्षी बाने त्या गाड्यात आलं तर पाणी पुढे तो अच्छा 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 म्हणजे ही शाळा बनली त्यावेळेस चालू होतं सगळं हा. रस्ता वगैरे आणि एवढा पावरी टेस्ट असतं ना हा असा कच्चा रस्ता धुवून गेलाय दोन सरपंच म्हणले करीतो म्हणतो कवा करतो कोणाला माहिती तुम्ही जाता का खाली का नाही आता नसेल जात ना खाली तुमच्याकडे आहे का कोंबडा वगैरे द्यायला आहे विकायला नाहीये इकडे कोणाकडे मिळेल आता ते कोंबड्यांवाले गेलेत बुवा कामाला अच्छा आता मी कोणते दाखव कोंबडी तुम्हाला आणि तसं मला धरून कसं काय देता येईल हा ते कोंबड्या मत येत
पण ते कोंबड्याला शिकायला आपण काय सांगायचं. हा हा आणि बळा कोणा धरून देता. नाही बघू ना बरोबर. मी करायचे होतं बोलत आला का मी म्हणा कोणी कोणाचा आवाज देईन ना कोणी. खेते पठार खेते पठार. अच्छा, मग इकडे जनावरांचं काही भीती वगैरे, जंगली जनावरांचं भीती वगैरे, आहे ना. बिबटे वगैरे? बिबटे नाही मग? रानते म्हणजे काय? पट्टे वाघ पट्टे वाघ पट्टेरी वाघ. पट्टेरी वाघ. हा हा बाबो. डुकरं आहेत हा. सांबरं आहेत. इथं बघित घराजवळ आले का कधी प्राणी? याच्यात जातात खाली हे रस्ता नाही त्यांचा हा जाण्या येण्याचा. रात्रीचं ते घर दिसतंय का हा. तिथं खाली 2 महिने जाऊन झोपायचा. पाणीवर राखान नंबरावारी बसणं भरायची पण 12 बस डिली भरायचो रोज. अच्छा. असं 2-2, 3-3 हांडे डोक्यावर घेऊन खालून आपण जिथून आलोय ना ते इतक्या उंचावर यायची पाणी घेऊन. हा मग यावर शेती सांभाळायची, याची जितराबा सांभाळायची, हा. याच्या कोंबड्या पाहिजे, बाकी काही विषय नाही. पठार खूप मोठं आहे, म्हणजे 2-3 घरं इकडं, 2-3 घरं तिकडं, 2-3 घरं तिकडं, अशी लांब लांब घरं आहेत सगळी. ही बाउंड्री बनवली आहे बा. क्रिकेट खेळतात. बाउंड्री नाही हो. मग काय? ही जागा वाटपच आहे. अच्छा, ही जागा वाटपचं आहे की मला वाटलं क्रिकेट खेळतात का काय. हा, हरभरा आहे हा सगळा. तिकडे घर आहे. चेरी टोमॅटो म्हणतात, हे पण भाजीत टाकू शकताय. आंबट गोडे. इथे केवढे म्हशी आहेत बापरे, उंच. मामाकडे जायचा हाच रस्ता ना. हा हा. तर मग इथं आलो का, इथं आम्ही पाणी प्यायला थांबायचो. इथे एक आजी असायचे. नमस्कार. राम 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 राम. प्यायला वगैरे तुम्ही तेच पाणी वापरता? पाणी इथं एक झरा आहे. हा हा. एवढं 3 घरांचं भागतंय. इथं का तो पुढचा. पुढे इथं खाली. अच्छा, म्हणजे असे छोटे छोटे झरे, हा. तिथनंच प्यायचं पाणी तुम्ही तिथनंच भागवता का मग ते? मग तू आपलं येणं जाणं असतं खालून? रोज येणं जाणं. रोज येणं जाणं? नाही ना, रस्ता नाही. रस्ता नाही. रस्ता थोडा पुरा इकडून तुम्ही बघितलं का तेवढा. मग हे सरपंच रस्ता वगैरे का नाही बनवतो तुमच्या इकडे? त्यांचा सरपंच आपल्या हे गावात सरपंच ना, हा सरपंच करतो म्हणतात करू, परंतु आता रस्ते अभय जर हाणू का मी वरदारीचं साधन नाही, गाड्यावर येते नाही, आजारी पेशंट खाली न्यायचं हा, तोच अवघड. प्रश्न पडला होता. आजारी लोकांचं मग असं पडल्यावर कसं करता तुम्ही? एवढा गहन प्रसंग का जोळी करून एका टायमाला खाली न्यावं लागतं डॉक्टरकडे. आता इथं कसा काय डॉक्टर येऊ शकत नाही. काही वस्ती आंबेगाव तालुक्यात येते, काही जुन्नर तालुक्यात येते. हा, तेच शाळा बघितली, शाळा आंबेगावमध्ये आहे. आमोंडी मध्ये आंबेगाव तालुक्यात येते आणि इकडं हे जुन्नर तालुका येतो. आणि हे आता मत विभाजन झालं, तालुक्याच्या हद्दीनं विभाजन झालं. त्यामुळं काय जुन्नर तालुक्यात मतदान, काय आंबेगाव तालुक्यात मतदान. बरं, आंबेगाव तालुक्यात असं झालं का त्यातही 2 विभाजनं झाली गावाची. एक गंगापूर मध्ये गेलं, काय ते गंगापूर तिकडं गंगापूर मध्ये गेली 50% तर 50% आमोंडीमध्ये आली. म्हणजे त्या गावाचं विभाजन झालं, 2 गावं झाली. आता इकडे 2 गावं झाली, वैष्णवमध्ये आणि पारुंड्यामध्ये. डायरेक्ट असे अधिकची खून झाले डायरेक्ट अशी. 5-50 5-50-60. मग ते लोक रेस करीत नाहीत, काय म्हणतात थोडं. घर आता सिमेंटच बनवलंय ना तुम्ही? मग हे सगळं कसं बनवलं एवढं? बनवलं, डोकं आणले हे घर आहे ना 1996 मध्ये झालेलं आहे. 1996 मध्ये मामाने बांधलेले. 1996 मध्ये आमचा जन्म झाला तेव्हा हे घर बांधलेलं. आम्हाला अजून आठवत नव्हतं. अच्छा, हा ना, हे एकदम सगळं लाकूड 1996. लाकूड वगैरे एकदम नॅचरल, म्हणजे आधी जसं बनवायचं ना घर तशा पद्धतीने बनवलं पूर्ण. घराची चौकट पण थोडीशी लहान आहे. शासनाने कमी वर लागेल बघा तू बसा. बापरे, मग हे सोफे पण तुम्ही उचलूनच आणले का खाली? हा, उचलून आणलंय. आता काय उचलून आणलं. अच्छा, हे साहित्य सगळं कपाटा बिपाटा बरंच सामान आहे, कूलर वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळ्या त्यांनी उचलून आणल्यात, म्हणजे गाडी बिना गाडीचं वगैरे असं आणलंय सगळं. अच्छा, याच्यावरच पूर्ण वर्ष भागतं तुमचं. गोष्टी आहेत, रहदारीची साधनं, हा रस्ता, हे अति महत्वाच्या बाबी आहेत. आणि हे सगळं काही गोष्टी उचलून आणल्यात म्हणजे बघा बरं. बऱ्याच गोष्टी आहेत इथे, म्हणजे गॅस आहे, ह्या सगळ्या गोष्टी यांनी एवढ्या खालून, म्हणजे आपण जिकडनं आलो ना तिकडनं उचलून आणल्यात ह्या गोष्टी. आणि हा जो आपण इकडे आलो ना, हा सगळा आदिवासी भागच आहे, म्हणजे इकडे 100% लोक आदिवासीच आहेत ना. आंबेगाव मध्ये मोडतं हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. अमित आणि अमोल भेटलेत आपल्याला. आज शाळेला सुट्टी आहे, त्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी परत आलो, पण दुसऱ्या रस्त्याने. आपल्याला जायला इकडनं हाच रस्ता, दुसरा रस्ता नाही. तर आपल्याला हे आता साईडला करावं लागणार आहे. ते साईडला करून मग आपल्या गाड्या इकडनं जातील.
टायर बिअर नाही पंक्चर व्हायची. काटे वगैरे बघावं लागेल, गाडी पंक्चर व्हायला स्लोच होऊन जाईल. संध्याकाळी लवकर यावं लागेल. हा, गडबड नको ना करू. नाही ते राहू दे सर. आता मला डाऊट येतोय, हाच रस्ता आहे का? हो. हा, इथून हा जरा इथून व्यवस्थित जावं लागलं, नाही तर इथून टुप्पा एकदम कोपऱ्यातून नको घेऊ. बाबू इकडे पाय ठेवलं जागा. बरं पण मी गाडी खाली नेतो. हा, मग तुम्हाला येते नाही. एक मिनिट, मला त्या साईडला जाऊ. थांब तुझं काही गडबड नको करू जरा. हा, नीट रे बाबा, नाही तर मी पण तू पण दोघे जाईल. हो, सटकती गाडी. उतरतो का? उतरूनच जातो? नाही जात जाईल. गाडी टायर ब्रेक कशी चटकत चालली आहे, आई शपथ. काटे तरी आहे ना. माझ्या गाडीला टायरला डिझाईन कमी राव, माझी गाडी जास्त सटकल इथनं. बघ तुम्ही पडशील, मी जाईल नाही तर. हा, बंद मध्ये नाही. आता इथनं कसं नेणार आहे? दगडी बघ ती.
हे केबल टाय होतं, हे लावूया. आधी पण लावलं होतं, तुटलं होतं तर. हां ॲक्च्युली इकडे यायला ना 3 रस्ते. एक रस्ता तर तो डोंगराचा रस्ता आहे, एक रस्ता आपण ह्या रस्त्याने आलो, हा रस्ता आहे, हा पण बंद करून ठेवला होता, ह्या रस्त्याचा वापर करत नाही. आणि एक वैष्णोधामचा रस्ता आहे जो फार लांबून आहे. नमस्कार. हां इकडं चेतन सर. बांगर सर. बांगर सर नमस्कार. नमस्कार, माझे नाव चेतन सातपुते. गेल्या 4 महिन्यापासून आम्ही इथं सेवेमध्ये आहोत. शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेते पठार, आमोंडी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. मी सोमनाथ चंदू बांगर. मी गेल्या 4 महिन्यापासून इथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेते पठार येथे कार्यरत असून जेव्हा वर आम्ही येतो शाळेवर, तेव्हा इथं 30 वर्षापूर्वीचा भारत या ठिकाणी वरती दिसतोय. आणि जेव्हा रस्ता उतरून खाली जातो तेव्हा आम्ही इंडियामध्ये प्रवेश करतो. म्हणजे असा विरोधाभास ह्या पठारावरती जाणवतोय. तरुण वर्ग होता, लग्न झालेले, लग्न न झालेले, त्यांनी खालीच वैष्णोधाममध्ये, पारोंडे, जुन्नरमध्ये या ठिकाणी ते स्थायिक झालेत. त्यांची मुलंसुद्धा शेजारच्या शाळेमध्ये जातात. आणि आता साधारणतः 10 ते 12 कुटुंबच इथं राहत असतील, आजी आजोबा ज्यांच्या शेतजमिनी आहेत. त्यामुळं फक्त पटसंख्या 5च आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ही वाढण्याची शक्यता फार कमी वाटते. पण रोज इतकं अवघड रस्त्याने येणं, हे रोज कसं मॅनेज करता म्हणजे तुम्ही? मग 1 तास 50 मिनिटे ते 1 तास आम्हाला चालत यावं लागतं डोंगर चढून. आणि नंतर आम्ही शाळेत येतो. तर 10 वाजेपर्यंत असं टाईम मॅनेजमेंट केल्यामुळं 10 वाजेपर्यंत आम्ही दररोज शाळेत पोहोचतो. चेतन सर, कितवीपर्यंत ही शाळा? ही 1ली ते 4थी. 1लीला आता एकही मुलगा नाही, 2रीला 1 विद्यार्थी आहे, 3रीमध्ये 3 आणि 4थीला 1च मुलगी आहे. आणि आता 4थी पास झालं की फार मोठा प्रश्न पालकांच्या समोर उभा राहतो की पावसाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याचे दिवस आहेत, एवढी छोटी मुलं खाली एवढं अंतर पार करून शाळेला कसे पोहोचणार, कसे जाणार? फ्युचर काय बघताय तुम्ही मग इथे? फ्युचर मुलांचं फार अवघड आहे. ज्या ठिकाणी नाही, मुलांचं पण आणि आपलं पण. आमचं आता पटसंख्या कमी झाली तर आमच्या बदल्या होऊ शकतात सर. आता पाठीमागच्या महिन्यामध्ये एक लेडीज आजारी पडली होती, रात्रीची वेळ होती, अक्षरशः बांबूच्या काठीला जोडी बांधली आणि त्या जोडीमध्ये रात्रीचा 11-12चा प्रवास या लोकांनी केला आहे. जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही सगळं शाळेसाठी आणि या पोरांसाठी नक्कीच करणार आहोत. ही अंगणवाडी आहे आणि अंगणवाडीमध्ये किती पोरं आहेत बघूया. काय नाव आहे बच्चा? हां युंग काय? युगाश. युगाश तू बोलत नाही? हां किती वर्षाचा आहे युगाश तू? किती आपण हे अंगणवाडी सांभाळता का? आणि यांना शिकवायला वगैरे मग मिस आहेत का? अच्छा अच्छा, मिस डिलिव्हरीला गेल्यात का? तर हा भला मोठा कोंबडा आपण आणलाय. तर आज आपण याचीच रेसिपी बनवणार आहे. इतक्या उंचावर आपण आलोय तर जास्त सामान आपल्याला आणता आलं नाही, रिसोर्सेस कमी आहे, पाणी इकडे जरा सांभाळून सगळेजण वापरता. तर त्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेऊन आपण कुकिंग जी आहे ती एकदम लिमिटेड करत आहोत. तुमचं वय किती असेल? 65 तास. 65 आहे, तरी एवढं डोंगर चढता तुम्ही एवढं सामान घेऊन? बापरे. किराणा माल धान्य आणलंय त्यांनी खालून. किराणा 30 किलो किती? असेल. 30 किलो? बापरे. म्हणजे सांगू शकत नाही इतकं ओझं आणलंय त्यांनी. आपल्याला पॉसिबल पण नाहीये ह्या वयात त्यांनी एवढं ओझं आणलंय वरती. रस्तेच नाही ना आम्हाला, रस्त्याबद्दलच आमची गडायले चालायची. कुठं मंजुरीला जायला लागलं तर डोंगर उतरल्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. आणि हे गुडघं जाम झालं तर असं सुजून गेलं तरी मग एवढं ओझं कसं थांबत बसत आलं की? काठी होती ना, काठीवर आले. तर मी आहे ना तिकडनं इथं खाली गेले होते, म्हणजे एक टाकी तिकडनं भरून आली, तेव्हा इथं शाळेला पाणी. आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खेते पठार. साधारणतः 30 ते 40 वर्षे पूर्वीची जुनी इमारत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी या गावामध्ये अनेक सामाजिक घटकांमधून अनेक लोक समोर आली. त्यांनी ह्या शाळेच्या बांधकामासाठी अविरत कष्ट घेतले. यापैकीच आपल्या या व्यवस्थापन समितीचे आताचे
मंडळाचे सदस्य आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री सीतारामजी बांगरे आपल्यासोबत आहेत. नमस्कार सीताराम दादा. नमस्कार भाऊसाहेब. इकडे आता जेवढं तुम्ही सांगितलं इकडं म्हणजे राहणं इतकं अवघड आहे, रस्ता नाही आहे आणि म्हणजे बऱ्याच अडचणी आहेत. तरी मग तुम्हाला ही बिल्डिंग अशी एवढी शाळेची बिल्डिंग तुम्ही बांधली, तुम्हाला प्रेरणा कशी काय मिळाली आणि बांधलं कसं एवढं सगळं म्हणजे हे कन्स्ट्रक्शन तुम्ही? ते तिकडून पैसे बिशे समजा शाळेसाठी होते भाऊ, मिस्त्रीसाठी मजूर. पण आम्ही काय केलं, समाधानाने लोकांनी लाईन धरून कज बिशी सगळी डोंगरांनी डोक्यावर वाहून इथे ही शाळेचे इमारत उभी केली. अच्छा, श्रमदान केलं सगळ्या गावाल्यांनी श्रमदान करून? हा, समाधान करून. कारण शाळेची आम्हाला गरज होती बुवा, हे खालच्या लोकांचे बघून आम्हाला बुवा थोडं सुधारितपणा वाटला बुवा, शाळेला महत्त्व आहे आजकाल, उद्या पोरं शिकले पाहिजेत. ह्या पद्धतीने आम्ही ही इमारत उभी केली. त्याच्यावर ही वाऱ्यानं एकदा गेली, परतही बी आम्ही ही संस्थेला गाठून हे पत्र परत टाकले आहे. म्हणजे पूर्वी 30 वर्ष अगोदर जेव्हा ही शाळा बनली होती तेव्हा किती पोरं असायची? आतापर्यंत 5च पोरं राहिले. त्या टायमाला 10, 15, 20, 16, 17 पोरांचा पट्टा असायचा. मग शाळेचं भविष्य काय वाटतं तुम्हाला? हे टिकवण्याला फार महत्व आहे ना आम्हाला. आता हे शिक्षणाला लय महत्व आलंय आता आजकाल. मग ही शाळा बनवताना काय काय अडचणींना सामोरे जावं लागतं तुम्हाला? सगळं डोक्यावर आणलं आम्ही, डोंगराखाली आणलं, तिथून डोक्यावर. आता हे पूल सुद्धा आम्ही खांदे व्हायला चौघाकडे, लाईटी सुद्धा खालून तुम्ही डोंगर चढून वरती आणलंय? वरती आणलंय. इथून मागं पाणी आम्हाला ह्या टायमाला नहरचं पाणी व्हायला आम्ही डोक्यावर. गुरं सुद्धा आमची एक टाइम खाली जायची, पाणी पाजून परत संध्याकाळी आणायची, परत दुसऱ्या दिवशी खाली पाण्याला न्यायची, परत घरी आणायची. मी पाण्याचा हांडा गुरावाल्याच्या डोक्यावर नेहमी डबा असायचा. आणि सरकारकडे तुमचं काय निवेदन आहे? आता सरकार कोण लक्ष टाकायचं नाही. तर आंबेगाव तालुक्यात पूर्णपणे रस्ते आहेत, शेत पठारच राहिले. एवढं तालुक्यामध्ये अख्ख्या तालुक्यात एवढंच गाव आम्हाला बिना रस्त्याचं राहिले. तुम्ही आता किती वर्षापासून इकडे आहात? आमचं आयुष्यच इथं गेलं. गेलंय. जन्म शेतीला. इथं त्यावेळेस असं कधी झालं की इकडे हॉस्पिटल नाही, काय नाही आणि छोटीशी एक माचीसची खाडी घ्यायची म्हटलं तरी तुम्हाला डोंगर उतरायचं? डोंगर उतरल्याशिवाय पर्याय नाही. काय अडचण आली तर सरळ माणसाला जोळी करायची आणि जोळीत टाकून खाली डोंगरा खाली न्यायचा, तिथून पुढे गाडीचा प्रवास करायचा. काय मागणी काय तुमची? रस्त्याच पाहिजे पाण्याचं आम्हाला, बाकी काही मागणी नाही. शिवाजी गणपती तळी. इतकं अवघड आहे, कठीण आहे असं कधी वाटतं का तुम्हाला? की कठीण वाटलं तरी जाणार पुढे. शेती आपली इथं, सगळं इथं. तसं बरंच काही आपल्याला जाणून घ्यायचं, बरेच इन्फॉर्मेशन घ्यायचं, बरंच इंटरेस्टिंग आहे तिकडे टॉपिक, बऱ्याच गोष्टी आपल्याला कव्हर करायच्या आहेत. पण वेळ आपल्याकडे थोडासा कमी आहे, त्यामुळे आपण काय करूया की आधी कुकिंगला सुरुवात करूया. मग कुकिंग होता होता बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या आपण कव्हर करायचा प्रयत्न करूया. कुकिंग आपण इकडे अंगणवाडीमध्येच करणार आहे. शाळेच्या साईडलाच अंगणवाडी सुद्धा आहे आणि तिथे कुकिंगची सोय सुद्धा आहे. आजची कुकिंग आपण इथेच करणार आहे. सर्वात आधी ना कांदा भाजून घेऊया. तेल नाही घातलेलं, नुसता कांदा घातला याच्यामध्ये. कांदा मस्तपैकी भाजू द्या. त्याचा जो खरपूस सुगंध असतो ना त्याच्यामुळे टेस्ट खूप मस्त येते. तेल घालूया. कांदा मस्तपैकी भाजला आहे. मस्त तेलामध्ये कांदा परतून घ्यायचा आहे. इथे अंगणवाडीमध्ये कुकर आहे तर मला वाटतं कुकरमध्ये लवकर शिजेल आहे चिकन. हळद घालूया. धना पावडर. थोडा डाऊट वाटतं कुकरमध्ये चिकन बसतं की नाही एवढं. मस्तपैकी मिक्स करून घेऊ. मीठ घालूया. कुकर लहान पडलंय त्यामुळे असं बाहेर येत आहे. विशाल नितीन भांगरे. विशाल, तुला आवडतं अभ्यास करायला? हो. काय बनायचंय मोठं होऊन? पोलीस. पोलीसमध्ये जायचंय? अच्छा, का बरं चोराला का पकडायचं? तो तयारी करतो. पोलीस व्हायचं ना, मग तसं अभ्यास वगैरे करशील? मन लावून अभ्यास करायचा. हो. आणि खेळायचं, मस्त खेळायचं, पळायचं. पोलीस भरतीमध्ये गरज असते माहिती आहे ना, पळावं लागतं खूप. आम्ही विष्णू करवंदे. अच्छा, अमित, तुला आवडतं अभ्यास करायला? हो. काय बनायचं मोठं होऊन? पोलीस.
तुला पण पोलीस बनायचं आहे? हो कितवीत आहे? दुसरी आणि हा? तिसरीत म्हणायची माहिती चांगली कितवीत आहे तो? तिसरी अच्छा, तुला काय बनायचं मोठं होऊन? आठवण काय म्हणायची पोलीस तू पण पोलीस? अरे अरे अरे, तिघ जण पोलीस म्हणताय. दीदी कितवीत आहे? चौथी चौथीत आहे. अच्छा, दीदीचं म्हणजे इथलं शेवटचं वर्ष, पुढच्या वर्षी दुसरीकडे शाळेत. तुला काय आवडतं? अभ्यास करायला आवडतं? कोणता विषय आवडतो? सगळेच आवडतं. अच्छा, तुला काय बनायचं मोठं होऊन? इंजिनियर. अरे वा वा. हो, झालं बरं का, मला वाटतं. तुटतोय? तुटला ना इझिली? हा, झालाय म्हणजे. बरोबर आहे. कालवण घेऊया फटाफट बनवायला, उशीर झालाय. तेल घेऊया. तेल थोडंसं कमीच घ्यायचं आहे, कारण की माऊली काळ्या मसाल्यामध्ये पण तेल असतं. वाटण आहे, कांदा खोबरा, भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं. हो, पाणी होतं वाटतं त्याच्याने. कमी गॅस ठेवूनच परतायचं आहे, नाही तर वाटण जळेल. आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्टसुद्धा परतून घ्यायची आहे. गरम मसाला आहे, साधारण हा 1 चमचा घेतला आपण. 1 चमचा म्हणजे हा चमच्याची साईज जी आहे ना, ही मोठी आहे, त्यामुळे एकच घेतला आहे. काळा मसाला आहे, माऊली काळा मसाला. ओके, माऊली काळा मसाला 2 चमचे, म्हणजे हा चमचा मोठा आहे म्हणून 2च चमचे घेतले, नाही तर तसे 3 चमचे घ्यायचे. मित्रांनो, आपण नेहमी माऊली मसाले वापरतो, कारण की माऊली मसाले पूर्णपणे नॅचरली बनवले जातात. त्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल नसतं. हे मसाले डंका मशीनवर बनवले जातात आणि चुलीवर भाजले जातात, त्यामुळे याची जी चव असते ती पूर्णपणे नॅचरल लागते. आणि त्यामुळेच हे जे कालवण वगैरे आपण बनवतो ना, मटण बनवतो, चिकन बनवतो, ते इतकं जबरदस्त बनतं. तुम्हाला जर हे मसाले मागवायचे असतील तर इथे त्यांचा नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट सुद्धा आहे, तिकडून तुम्ही हे मसाले ऑर्डर करू शकताय. आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये सुद्धा त्यांचा फोन नंबर आहे आणि त्यांची वेबसाईट आहे, तिकडून सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकताय. थोडंसं सूप घालूया, म्हणजे मसाला जळणार नाही. कोंबड्याचं मटण हे सूपसोबत होतो. यात मीठ नाही घालणार आहे आपण, कारण की ऑलरेडी आपण सूपमध्ये मीठ घातलं आहे बऱ्यापैकी. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं सगळं. झाकून घेऊया म्हणजे लवकर उकळेल. झालंय, मस्त उकळी फुटली. कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया. कोथिंबीर घालूया आणि झाकण लावून देऊया. थोडंसं सॅलड आहे. पुराणं, चला बसा जेवायला लवकर, फटाफट फटाफट. थोडं थोडं दे बाबू, खातील नंतर. बाबू आहे, आदिवासी बाबू, त्याच्यामुळे आजचं आपलं व्हिडिओचं आहे. बाबा कसं झालंय सांगा. नाही आवडलं तर नाही सांगा, आवडलं तर सांगा. व्यवस्थित झालं असेल तर. दादूस तू पण बरं का. एक नंबर झाले. नक्की. दीदी तू पण आवडलं की आवडलेलं सांग, नाही आवडलं तर नाही आवडलं म्हणून सांगायचं. खारट मीठ कसं आहे काय. दीदी शिजलंय का मटण? शिजलंय ना. नाही चांगलं झालं.
मस्तपैकी जेवण देऊया पोरांना, त्यानंतर पोटभर जेवल्यानंतर मग त्यांचा रिव्ह्यू घेऊया आपण, आणि आपण पण जेवण घेऊया. खूप जोरात भूक लागली मला पण आणि बाबूला पण. बाबूने खूप काम केलं आज. थँक्यू बाबू, तुझ्यामुळे आज व्हिडिओ कंप्लीट होतो असं म्हणायला पाहिजे. प्रणवच्या परीक्षा सुरू झाल्यात, म्हणजे आता 10 तारखेपासून 12वीच्या परीक्षा सुरू होणार आहेत. मे बी आता तो काही दिवस आपल्यासोबत नसेल. बाबूला तर तुम्ही आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल, बाबूचं सुद्धा चॅनल आहे आदिवासी बाबू. त्याचं चॅनलसुद्धा तुम्ही एकदा चेक करा, इथे त्याच्या चॅनलचं नाव दिसेल तुम्हाला. प्लीज एकदा सर्च करा आणि त्याचे व्हिडिओज बघा. आवडले तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. काळ्या मसाल्यातलं माऊली काळ्या मसाल्यातलं चिकन पहिल्यांदाच खाल्लं आहे ना? तर खाल्लं आहे काय आपण आधी? मासा खाल्ला होता. मासा खाल्लेला. हां, गावरान चिकन पहिल्यांदा खातो. एक नंबर झाले सर, जबरदस्त. तर बच्चा पाटी पोट भरून जेवले सगळेजण? जेवले? आवडलं का नाही कालवण? नक्की? जोरात बोलू ना असं थोडंसं, आवडलं तर. हां, खूप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. नाही, व्हिडिओ संपला नाही. आता तुम्हाला इकडे यायची जी तिसरी वाट आहे ती तुम्हाला दाखवतो. चला या परत चला बाबा, हा या मग काय चल चला. येताना आम्ही इकडनं आलो होतो. आता हा वैष्णवधामचा रस्ता आहे, हा तिसरा रस्ता आहे. ह्या रस्त्याचा वापर करतात हे लोक जास्त करून. अवघड आहे. त्यामुळे मास्तर तिकडे खालीच गाडी लावून येत आहे ना. ए बाबो, हे काय? हे तर म्हटले वैष्णवधामचा रस्ता चांगला आहे. राहते का गाडी? घसरतच येते. मागचं टायर फुल घसरत येते. हाय शपथ, हा लागलं पाहायला शपथ. इथून चांगला रस्ता सुरू होतो. चांगला म्हणजे बऱ्यापैकी गाडी वगैरे व्यवस्थित जाऊ शकते. रस्ता पूर्णपणे ढसळला आहे, म्हणजे पावसामध्ये तो सगळा रस्ता जो आहे तो ढसळला आहे, आणि त्यामुळे काय होतं की दगडी आहे, बारीक दगडी आहे आणि एकदम स्लोप आहे. तर गाडी तिथे थांबत नाही, त्यामुळे मला जास्त काही शूट घेता येत नव्हतं. गाडीचं मागचं टायर म्हणजे आपण ब्रेक दाबला की ते घसरत असं सरळ खाली येत होतं. आणि होप तुम्हाला आजचं ॲडव्हेंचर आवडलं असेल तर प्लीज लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्स अलॉट. बाबूकडे PM व्लॉग्स आमच्यात सर्वात तरुण आहे, तरी सर्वात मागे राहतोय. इसे कहते हैं जवानी में बुढ़ापा, और हम बुढ़ापे में जवानी. सॉरी. यहाँ आज भी आपको आदि मानव के औजार मिल जाएंगे. इसे इस तरह से नुकीला करके किसी बड़े जानवर को वो बांधते थे, इसे ज़मीन में गाड़ के. बैल आहे ना. हां, प्रणवला त्याचं टावर दिसलं वाटतं.